नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. मनापासून सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. सो बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग घेऊन आलो आहे. त्याचं कारण म्हणजे आजचा दिवस जो आहे तो खूप स्पेशल आहे. थंबनेलवरनं जर तुम्हाला कळालंच असेल तरी सुद्धा सांगतो, आज आपल्या मामाच्या मुलाचा फर्स्ट बर्थडे आहे. सो त्यासाठी आपण आज जाणार आहोत तिकडं. ठीक आहे, बाकी पूर्ण फॅमिली, पूर्ण आपला परिवार एकत्र येणार आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे, ज्यावेळेस आपली पूर्ण फॅमिली एकत्र असते त्यावेळेस आपण असे राडे करतो, धमाल करतो, मस्ती करतो, मजा करतो. सो आज पण तशीच मजा मस्ती आपण करणार आहोत. आणि आता तर वाजलेले आहे 11:30. ठीक आहे. सो आता जस्ट मी फ्रेश वगैरे आंघोळ वगैरे करून आलो आहे. आणि ह्या शर्टचा किस्सा सांगतो मी तुम्हाला काय येतो. पण सर्वात आधी आपलं प्लॅनिंग सांगतो मी तुम्हाला. आता इथून सर्वात आधी आपण जाणार आहे मंडईमध्ये. ठीक आहे, जिकडनं मला थोडेफार म्हणजे एकच गोष्ट घ्यायची, ते म्हणजे बेल्ट घ्यायचं आहे. मला बेल्ट नाही आहे. आणि बाकीच्या काय काय गोष्टी मम्मीला घ्यायच्या ते लोक घेतील. त्यानंतर अजून एक पुढचा प्लॅन आहे. जर तो म्हणजे असेल, जर ऑन बोर्ड जर असेल तो, तर मी तो तुम्हाला दाखवणार. बाकी नंतर तर आपण डायरेक्ट तिकडं हॉलवर जाणार आहेत बर्थडे सेलिब्रेशनसाठी. बाकी शर्टचा किस्सा असा आहे, तर हा शर्ट बऱ्याच दिवसापासून घरामध्ये पडून होता आणि ह्याला कोणच घालत नव्हतं. तर मी काढला आज आणि घातला. आणि ओके 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 म्हणजे हे बघा, वाटतंय तसा ठीकठाक. पण मला असं एकदम काकावाली फिलिंग यायला लागलेली आहे. असं वाटतं एकदम काका मामा वाटतो मी, एकदम विन वगैरे केलेली. आणि घरच्या म्हणतात नाही नाही भारी वाटते. मला तर म्हणजे काहीच समजत नाहीये घालू का नको. किंवा मम्मीला म्हणलं आता जर आपण मंडईत गेलो तर मला एक शर्ट घेऊ आपण. मम्मी म्हणते की नाही हा चांगला वाटते, फ्रेश कलर आहे. बहिणीला विचारलं, बहीण पण म्हणते काका वाटतं एक नंबरचा. त्यामुळं आता बघू जर अजून काय होतंय काय नाही. जर शर्ट मम्मीला जरा मी म्हणतोय की नवीन शर्ट घ्यायचं, मला माहित नाही, एकदम खरंच काका वाटतंय. बघूयात, जर घेतला तर घेतला, नाही तर ये बी चलेगा. सही आहे. बाकी चला आता जाऊयात आपण. मी रेडी वगैरे होतो आणि बाकीची पुढची कामं जे काय असतील ते करून घेतो. सो चलो. One eternity later. सो काय, आता आम्ही आलोय मंडईमध्ये. ठीक आहे, स्टॉपला आम्ही तिकडं उतरलो होतो ज्वेलरी शॉपमध्ये जाण्यासाठी, पण तिकडचं दुकान बंद होतं, त्यामुळे आम्ही आता आलोय मंडईत. म्हणजे इकडचं सो काय, इकडं आम्हाला डिझाईन ज्या होत्या त्या नाही आवडल्या, त्यामुळे आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये जातो. आता तिकडं बघूयात आपल्या पसंतीचं, आपल्या चॉईसचं काय भेटतंय का. नारायण खाला तुळशीबाग लिहिलेलं आहे. सो आत्ता आम्ही आलोय फिरत डायरेक्ट तुळशीबाग. अरे बापरे, यापुढे या गाऊन घ्यायचे का पुढे या इकडे. सो गाईज, फायनली बाळासाठी जे काय घ्यायचं होतं ते आपण घेतलेलं आहे. हे बघा, ब्रेसलेट घेतलंय बाळाला बर्थडे गिफ्ट. सो आता हे घेऊन जाऊयात आपण. आणि अजून एक मेन गोष्ट घ्यायची ती म्हणजे बेल्ट नाही घेतलेला अजून, बेल्ट घ्यायचा आहे. आता चलता वॉच दिसलं, मग म्हटलं ते घेऊन टाकायचं. सो इथं बघतोय आता आम्ही. कितना इसका कितना है. सो काय, जे काय होतं वॉच ते घेतलं नाही मी, मम्मीने नाही घेऊन दिलं. बार्गेनिंग स्किलवर मम्मी नाही म्हणले एवढे पैसे नाही, गप्प बस. डोळे मोठे गेले. अरे यार. आणि मम्मी म्हणते की मी देणार आहे पैसे, पुढं बघू आपण, चल. त्यामुळे ठेवून दिलं तिकडंच. आता बघूयात पुढं. $220. हा, गौरी निहाड आहे बघ तसं. किती सांगा नाही किती एवढे महाग साले का खोपड़ी तोड़ साले का. 2 लीटर भी है ना. ये क्या तेल का केट ले क्या भैया, इतना प्राइस बताया. 2 लीटर का तो कीमत आएगा. 1 लीटर वाली ले लो, कम आएगा. 1 लीटर का नहीं, कुछ तो बताओ. 200 रुपये नहीं भैया, 200 रुपये यार. देने का सर. 200 150 रुपये लो, जाने दो हमारे. 150 रुपये बरोबर आहे, 150 रुपये. मम्मीची बार्गेनिंग स्किल कामाला आली. पाणी बॉटल तर घेतली
माझं वॉच राहिलेलं आहे आणि बेल्ट राहिलेलं आहे. तर बघूयात पुढे भेटेल. समझ रहे हो आप? सो गाईज आता आम्ही आलेलो दुसऱ्या ज्वेलरी शॉपमध्ये. मावशीला गिफ्ट घ्यायचं आता बाळाला. सो मावशीसोबत आता आम्ही आलो ज्वेलरी शॉपमध्ये. मावशी काय घेणार आहे माहीत नाही. सो बघू आता. One eternity later. सो गाईज आता आम्ही चाललो आहे लॉन्सवर, जिकडे आपला बर्थडे सेलिब्रेशनचा कार्यक्रम होणार आहे. ठीक आहे, म्हणजे मंडेतनं आम्ही आलो, त्यानंतर आवरून वगैरे घेतलं, फ्रेश झालो आणि गाडी घेतली. गाडीमध्ये पेट्रोल भरलं आणि आता आम्ही निघालो आहे लॉन्सवर जाण्यासाठी, जिकडे आपला बर्थडे सेलिब्रेशनचा कार्यक्रम आहे. आणि मी जो शर्ट घेतला होता, जो शर्ट घेऊन आलो होतो, ठीक आहे, तो घातल्यानंतर जरा आवरलो, फ्रेश वगैरे झालं. इतका बकवास वाढत होता, त्यामुळं मग मी तो काढून टाकला आणि जो तिकडनं गावचा आलो होतो ना, तो शर्ट मी आपला ठेवलेला आहे सोबत. तो म्हटलं जाऊ दे बरोबर तिकडं. आणि हाच ठेवला आता इथे काम हमारा क्या बोलते आम्ही निपटा लेंगे. हो चलो. आता माझ्यासोबत मामा आहे. पता हो तुम्हें घर मिलू तो पु ल देशपांडे बाग. ह्या बागेपासून जाताना मेरी यादें ताज़ा हो जाती है गाइस. श्रू आलेली आहे समोरून. फायनली मी पोचलो इकडं आणि भेटली मला समोर. बरं आहे तू. या लागले. वी आर बॅक गाईज. येतात ते वडगाव मध्ये. काय चाललंय इकडे? हा का? टॅटू चाललंय. टॅटू आर्टिस्ट इकडं. सो गाईज मी फायनली आलेलो आहे रूमवर. मतलब जे लॉन्सचा जो रूम आहे, चेंजिंग रूम, तिकडे आलेलो आहे. हे बघा, इकडे यांची तयारी वगैरे चालवली आहे. टेडी वगैरे आणि शर्ट चेंज करतो आता. बघतो कोणता चांगला वाटतंय, मग बघू. चलो मी तुम्हाला दाखवतोच. यार काय बोलू, म्हणजे लिटरली माझा एवढा घाण पचका झालेला आहे ना. बॅगमध्ये मम्मी म्हणली शर्ट आणलेलं आहे, ठीक आहे, पण शर्ट आणलेलंच नाही मम्मीने. आता मम्मीला मी म्हणलं होतं की इकडं कुठलं दुकान आहे का आसपास बघतो आणि एक नवीन शर्ट घेऊन येतो मी. तर मला मम्मी म्हणली की नाही, काय गरज नाही आहे, बॅगमध्ये आणलेलं आहे मी शर्ट. आणि बॅग मी लिटरली पूर्ण खाली ओतून बघितली, त्यामध्ये एक शर्ट पण नाही आहे. क्या बोलू भाई साहब, मेरा दिमाग खराब हो रहा है सिरियसली. पाऊस येतोय. हा, आपण तर भेटलो चेंजिंग रूम मध्ये. ए तसं करू नको. सुंदर असं आगमन या ठिकाणी या चिमुकल्या बाळाचं टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत करायचंय. या ठिकाणी नाजूक पाहुण्यांनी एवढे सारे लोक थांबलेले तिकडं फोटो काढण्यासाठी. ॲज युजल सीन असतो आमचा. आईस्क्रीम पण आहे का? जेवली का नाही? आधी आईस्क्रीम डायरेक्ट. मावशीने मला आयती आईस्क्रीम आणून दिलेली आहे. मला तरी जाम भूक लागलेली आहे गाईज. तुम्ही बघू शकता. येस, वी आर व्हेरी हंग्री. दोन एक भाजी, एक गुलाबजाम. तिसरी घे. हा तेवढंच आहे. हेच नाही, टिश्यू पेपर आहे का रे? हो को सॅलड बिलेड घरी खाती का कधी सॅलड? बस बस आहे बाबा, मी खात नाही असलं सॅलड बिलेड.
फेवरेट गुलाबजामुन. हा ठीक आहे. आय वॉन्ट एक्स्ट्रा 2 एक्स्ट्रा डालो और बस. हो आहे मेरे को 4 ये क्या है, पनीर का है क्या? कोफ्ता ठीक है. मलाई कोफ्ता है क्या पता कौन सा कोफ्ता है. प्रथम को भी 4 दो. रोटी दो, पूरी मत दो. भाई किधर डाल थोड़ा. नहीं बस बस थोड़ा सा प्लीज साइड में करो ना, मेरे फोन है हाथ में. नहीं लग, हाथ से कर सकते हो कुछ नहीं. ये क्या आहे? भात घेतलाय अरे तू? कोणता घेतलाय? वरण भात नाही. कसं आता बाहेर आलोय ना आपण, पण रोज घरी वरण भातच खातो. हा. आज कसं जरा हा वेगळं काहीतरी पनीर. हा बस. सो काय आता आम्ही बसलेलो जेवायला. एकदा हाय करा ती गौरी तर हाय. मी हिला विचारलं होतं, हिला आहे ना, मी व्हॉट्सअपला मेसेज केला होता की गौरी घेऊ का म्हणून. त्यावेळेस मी तिला विचारून केलं, असं नाही की मनाने केलं म्हणून टाकलं. मग थोडंसंच घेतलंय की येडी. तिला विचार, अख्खं गाडीवर बसलेलं. हा मग थंबनेल तुला व्हॉट्सअपला पाठवला होता मी. गाईज गौरी चिडले, पण चिडून काय फायदा नाही आहे. मी गौरीला आधीच सांगितलं होतं. इवन तिला जो थंबनेल होता ना त्या व्हिडिओचा, अगं नाही घेत गौरी. सगळं रेकॉर्ड करून नंतर व्हिडिओ कट होतो. 2 माणसं बसून गेलेत. गाईज कोणाचा विषय झाला माहितीये का? मोगरा सुनील खंदारे. काय म्हणतो? काय तिकडनं जवळ आहे का? हा का? हा का? हा हा माहिती आहे. हा का? होय. दोघं पण या. हा येईन. तुम्ही काय आलात की तुमची छान ट्रिप होईल. मग पुढे तळ जायला जाता येईल. त्याच्यानंतर मग ती 7 वंडर पार्क आहे तिथे जाता येईल. हे असं खूप ब्लॉगिंग सुरू आहे आणि त्याच्या आम्हाला कल्पना आहे. अरे ते सांगते त्यांच्या इकडे फिरायला स्पॉट आहेत म्हणून. गेलंय नाही गेलंय का तिकडे चाललंय. त्यांचं इन्व्हिटेशन आलं की या राहायला, मजा करू, एन्जॉय करू. अगं हा म्हण त्याला मी म्हणलं आत्ता चल, तर तो म्हणतो की नाही आता बोलायला जायचंय घरी. सगळ्याच या मस्त मग शिवरांगीच्या घरी जाऊ आपण. हा ले लांबे. हा शोधू तुझं काय अपडेट? हे ऋषी 2 दिवसांनी या. हा मारण चक्कर. मारण चक्कर नाही राहिलं. हा तेच की राहायला जाईल. तू रिटर्न गिफ्ट वाटते का आम्हाला? नाही ती तोंड